नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, अनेक अर्थाने खूप महत्त्वाचा आहे. आज 17 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. माझ्यासारख्या व्यक्ती अनेकदा त्यांच्यावरती टीका करतात, पण आज वाढदिवसानिमित्तानं त्यांना मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. अशा शुभेच्छा आज औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जाहीरपणे दिल्या आणि आजच अनेक गोष्टी घडल्या, अनेक वक्तव्ये आली आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये भूकंप होणार का, महाराष्ट्रात काही बदल होणार का, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं. आता हा उधाण आलं हा जो शब्द खास TV चॅनेल्सचा आहे. पत्रकारांना चांगल्या बातम्या मिळाव्यात याची खूप काळजी आपल्याकडचे सगळ्या राजकीय पक्षांचे लोक घेतात आणि त्याप्रमाणे ही वक्तव्य झाली. औरंगाबादमधल्या समारंभामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामचा त्याचा दिवस होता. हाच अतिशय महत्त्वाचा दिवस. आपण सगळे त्या दिवसाची आठवण करतो आणि म्हणून औरंगाबादला कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या, मराठवाड्याला पॅकेज दिलं, पण त्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री काय म्हणाले. व्यासपीठावरती रावसाहेब दानवे होते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात होते, शिवसेनेचे आमदारही होते तिकडे, शिवसेनेचे नेते होते सगळे तिकडे आणि स्थानिक सगळ्या पक्षांचे नेते होते. व्यासपीठावरती सगळ्या पक्षांचे नेते होते आणि त्याचा उल्लेख करून उद्धव ठाकरे असं म्हणाले की या व्यासपीठावरचे माझे आजी माजी आणि मागे वळून ते म्हणाले रावसाहेब दानवेंकडे की भावी सहकारी म्हणजे आम्ही कदाचित एकत्र आलो तर, असं ते म्हणाले. आणि त्यामुळे चर्चा सुरू झाल्या की पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार का. मग व्यासपीठावरती थोडंसं खाजगी संभाषणसुद्धा दानवे साहेबांचं आणि उद्धव ठाकरे यांचं झालं. दानवे म्हणाले की बुलेट ट्रेनच्या बाबत आणि एकूण वेगवेगळ्या रेल्वेच्या विकास प्रकल्पांबाबत महाराष्ट्र सरकारचं सहकार्य पाहिजे. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की तुम्ही मुंबई नागपूर रेल्वे असेल बुलेट ट्रेन, तर त्याला आमचं पूर्णपणे सहकार्य असेल. आपल्याला माहिती की बुलेट ट्रेनचं कसं राजकारण सुरू झालं. पण उद्धव ठाकरे यांना म्हणायचं असं होतं की विकास प्रकल्पांबाबत सगळे पक्ष एकत्र असले पाहिजेत. शिवाय दुसरं त्या स्टेटमेंटमधनं एक त्यांनी जो खुलासा केला, त्यानंतर पत्रकार परिषद झाली, तेव्हाही ते म्हणाले की असंच म्हणाले की राजकारणामध्ये काही बाबतीमध्ये सगळ्यांचं एकमत असायला लागतं. पुन्हा ते वारंवार जे म्हणत आले ते असं की राजकारणात विरोधी पक्ष असतात पण कोणीही शत्रू नसतो. आणि त्यामध्ये ते म्हणाले नाहीत, पण त्यामध्ये असंही अध्यारूत आहे की कालचा शत्रू आजचा मित्र असेल, आजचा मित्र उद्या शत्रू असेल. राजकारणातला, प्रत्यक्षातला शत्रू नाही. उद्धव ठाकरे किंवा एकूण महाराष्ट्राची जी संस्कृती आहे की विरोधी पक्ष हे आपले राजकीय शत्रू जरी असले तरी व्यक्तिगत शत्रू नाहीत. सगळ्यांचे सलोख्याचे संबंध आहेत, असावेत आणि राहावेत अशी सगळ्यांची इच्छा असते. चांगली गोष्ट आहे. प्रत्यक्षामध्ये तसं होत नाही आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून अनेक हिशोब कसे चुकते केले जातात हेही आपण बघतो. सिलेक्टिव्हली तपास होतो काही लोकांचा. काही जणांच्याच घरावरती छापे पडतात, काही जणांच्याच चौकशा सुरू होतात आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कुठलाही नेता नसतो आणि ते सगळे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असं लोकांना कदाचित वाटत असेल, मला माहीत नाही. पण निदान भारतीय जनता पक्षाच्या तरी लोकांना वाटतं की आम्ही स्वच्छ आहोत किंवा आमच्याकडे जे येणार आहेत ते स्वच्छ आहेत. आता मला सांगा की गेले 2 वर्ष जगातले सगळे दोष जे आहेत ते शिवसेनेमध्ये आहेत, राष्ट्रवादीमध्ये आहेत, काँग्रेसमध्ये आहेत. अशा प्रकारची टीका भारतीय जनता पक्षातर्फे केली जाते. शिवसेनेवरती आणि राष्ट्रवादीवरती तर फारच जोरात टीका केली जाते. तपास यंत्रणांचं लक्षसुद्धा ते असतं, आपल्याला माहिती आहे. अनेक आरोप केले जातात. मग ज्यांचे कपडे चिखलाचे आहेत, ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, ज्याने अन्य पापं केलेली आहेत असं भाजपचं म्हणणं आहे, त्याच शिवसेनेबरोबर दोस्ती करण्याची भाषा कशी केली जाते. किंवा पडद्याआडून राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याकडे यावे असा प्रयत्न का केला जातो. जर ते भ्रष्ट असतील
जर पूर्णपणे चुकीच्या गोष्टी ते करत असतील तर त्यांच्याशी दोस्ती भारतीय जनता पक्ष करण्याची इच्छा का दाखवतं, हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न लोकांनीसुद्धा विचारला पाहिजे सातत्याने की कशाला दोस्ती करताय तुम्ही त्यांच्याशी. कारण यांना, या अशा माणसांना, राजकारणांना पूर्णपणे बादच केलं पाहिजे तुम्ही. मग तुम्ही दोस्ती करून काय करतायत, काय साध्य करताय सत्तेसाठी. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले आज, हे जे पुन्हा येईन म्हणत होते ते आता तसं म्हणत नाही आहेत. त्यांच्यावर खूप टीका झाल्यानंतर त्यांची भाषा बदलली आहे आणि ते असं म्हणाले की आम्हाला कसल्याही प्रकारची घाई नाही आहे की केव्हा एकदा एक सरकार पडतं आणि आम्ही तिथे जाऊन बसतो असं आम्हाला वाटत नाही. आम्ही कुठलेही प्रयत्न करत नाही आणि आत्ता कुठल्याही हालचाली चालू नाहीत असं ते म्हणाले. या उलट चंद्रकांतदादा पाटील जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते काय म्हणाले देहूला, ते असं म्हणाले की सारखं व्यासपीठावरनं माजी मंत्री चंद्रकांतदादा असा उल्लेख होता, त्यामुळे वैतागून ते म्हणाले की माजी मंत्री तुम्ही म्हणू नका, मी माजी मंत्री असणार नाही कदाचित आणि 2-3 दिवसात तुम्हाला कळेल काय होतं आहे ते म्हणून. त्यानंतर आज उद्धवजींच्या या सगळ्या वक्तव्यानंतर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया जेव्हा घेण्यात आली तेव्हा ते काय म्हणाले, ते असं म्हणाले की अजून 2 दिवस आहेत, 48 तास आहेत. मी जे काही म्हटलं त्याला, मी काल त्यांनी वक्तव्य केलं होतं, आज ते असं म्हणतायत की 2-3 दिवस म्हणालो मी, 1च दिवस झालेला आहे, 2 दिवस आहेत अजून. म्हणजे 2 दिवसामध्ये काहीही होऊ शकतं. आता 2 दिवस म्हणजे काय, रविवारी अनंत चतुर्दशी आहे, गणपती बाप्पा मोरया, चंद्रकांतदादा मुख्यमंत्री व्हा किंवा चंद्रकांतदादा मंत्री व्हा असं आपण म्हणू शकतो. मग चंद्रकांतदादा त्यांना जर मंत्री व्हायचं असेल तर ते कुठे मंत्री होणार आहेत. मग भारतीय जनता पक्ष, शिवसेना किंवा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार येणार आहे का, त्यामध्ये चंद्रकांतदादा परत मंत्री होणार आहेत का. आणि मला इथे असा प्रश्न पडतो की जर असं सरकार समजा आलं तरी चंद्रकांतदादा मंत्री होतील, अमित शहांचे जरी ते जवळचे सहकारी असलेले, त्यांचा वरदहस्त असेल अमित शहांचा त्यांच्यापाशी, पण अमित शहा यांचा वरदहस्त कोणावरती होता, विजय रुपाणी जे मुख्यमंत्री होते गुजरातचे, त्यांच्या डोक्यावरती सुद्धा अमित शहांचा वरदहस्त होता. पण विजय रुपाणी यांना त्यांच्या सर्व मंत्रिमंडळासह घरी जायला लागलं, एकही मंत्री राहिला नाही गुजरातमध्ये. आणि नवीन सरकार आलं भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालचं आणि तिथे अगोदरचा एकही मंत्री नाही आहे. महाराष्ट्रातसुद्धा असं होऊ शकतं. मग महाराष्ट्रात चंद्रकांतदादा मंत्री नक्की होणार आहेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी या सरकारमध्ये किंवा राष्ट्रवादी सरकारमध्ये असं ठामपणे म्हणता येईल का. मग ती शक्यता जर नसेल तर चंद्रकांतदादा हे केंद्रामध्ये राज्यमंत्री होणार आहेत का किंवा कॅबिनेट मंत्री होणार आहेत का, कारण अजून जागा काही शिल्लक आहेत. आणि चंद्रकांतदादा केवळ त्या समारंभात कालच्या म्हणाले नाहीत असं की काही होऊ शकतं 2-3 दिवसात किंवा पत्रकारांना उद्देशून म्हणाले नाहीत, खाजगीमध्ये सुद्धा ते म्हणतायत की आता काही दिवसातच म्हणजेच 4-6 दिवसामध्ये बदल होणार आहे. आता ही काही देवा स्वप्न आहेत का त्यांची, त्यांना अनेक स्वप्न पडत आहेत का. कारण काही महिन्यांपूर्वी ते म्हणाले होते की तुम्ही सर्व झोपेत असताना सरकार बदल होऊ शकतो. त्याच्या अगोदर ते असंही म्हणाले होते की महाराष्ट्रात जे काही होत चाललेलं आहे त्यामुळे राष्ट्रपती राजवटसुद्धा लागू होऊ शकते, लागू व्हायला पाहिजे. सुधीर भाऊ मुनगंटीवार त्यांनीसुद्धा असंच वक्तव्य केलं की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये असं ते म्हणाले होते. त्यानंतर रामदास आठवले यांनी तर राज्यपालांची भेट घेतली महाराष्ट्राचे, जे ताबडतोब भेटी देतात विरोधी पक्षाच्या लोकांना म्हणजे विरोधी कॅम्पमधल्या. कारण रामदास आठवले केंद्रात मंत्री, समाज कल्याण मंत्री, ते समाज कल्याण त्यांचं खातं काय करतं आहे ते आपल्याला काही माहिती नाही. त्यांनी आपल्या खात्याच्या संबंधातल्या काही गोष्टी सांगण्याच्याऐवजी याच अनेक गोष्टी करणं, अशाच गप्पा मारणं, अशा बाता मारणं, गो करोना गो, तसं गो उद्धव ठाकरे सरकार गो अशी शापवाणी उच्चारणं आणि सतत सांगणं, सतत कविता करणं, चारोळ्या करणं हा रामदास आठवलेंचा आवडता उद्योग आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रपतींना भेटून सांगितलं की राष्ट्रपती राजवट लावावी,
म्हणून काय लागणारे थोडीच आहे. राज्यपालांना ते भेटले. भाजपची अनेक शिष्टमंडळे राज्यपालांना वारंवार भेटत असतात, हेही आपल्याला माहिती आहे. मग असं असताना आता काय होणार आहे? आता छगन भुजबळ म्हणाले, चांगलं ते बोलले, ते असं म्हणाले की महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना कदाचित खुश नसेल आपल्या मित्रपक्षांच्या एकूण वागणुकीमुळे, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी असं वक्तव्य केलं असेल असं देवेंद्रजी म्हणाले. पण छगन भुजबळ म्हणाले की शिवसेना जेव्हा भाजपच्या बरोबर होती तेव्हा त्यांना अपमानाची वागणूक दिली होती, अतिशय अवहेलना करण्यात आली होती. आपल्याला माहिती आहे की अरविंद सावंत यांना किती बिनमहत्त्वाचं खातं देण्यात आलं होतं. अरविंद सावंतांनी राजीनामा देऊन टाकला. शिवसेना NDAमधनं बाहेर पडली. शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केलं. पण देवेंद्रजींच्या सरकारमध्ये असताना राजीनामे खिशात आहेत आमच्या, असं सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांना सांगावं लागलं होतं. मग तेव्हा कुठली वागणूक मिळाली होती शिवसेनेच्या नेत्यांना, शिवसेनेच्या मंत्र्यांना? शिवसेनेची कुठलीही कामं तेव्हा होत नव्हती, अशा तक्रारी वारंवार येत होता. वर्तमानपत्र बघा त्यावेळची तुम्ही. त्यामुळे हे सांगण्याचं काही कारण नाही. आता चंद्रकांत दादा असतील, सुधीर भाऊ असतील, देवेंद्रजी असतील, सुरुवातीच्या काळामध्ये सरकार पाडण्याचे खूप प्रयत्न झाले. काही दिवसांपूर्वी झाले असं म्हणतात. प्रयत्न तर झाले असे, आणि 3 दिवसाचं सरकार स्थापन पछतावण्याची पाळी आली. देवेंद्रजींना म्हणायला लागले की आम्ही ज्या हेतूने ते सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे जेव्हा विरोधी पक्ष, जेव्हा विरोधातले जे पक्ष आहेत ते जेव्हा वेगळ्या प्रकारचं राजकारण करतात तेव्हा त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी म्हणून मी अजितदादांबरोबर सरकार स्थापन केलं, जे भाजपच्या निकषांनुसार भ्रष्ट होते राजकारणी. भ्रष्ट राजकारणी म्हणून अजितदादांचा उद्धार केला होता, त्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली होती, तरीसुद्धा त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं. आता ही जी वक्तव्य होत आहेत त्या संदर्भात रावसाहेब दानवे काय म्हणाले बघा, प्रदेशाध्यक्ष. ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे जेव्हा भावी मित्र आम्हाला म्हणाले त्याचा अर्थ असाच आहे की त्यांना आमच्याशी मैत्री करण्याची इच्छा आहे. आमच्यामध्ये हिंदुत्वाचा एक समान धागा आहे आणि आमची मैत्री होऊ शकते. आणि तसंच ते मला म्हणाले की मुंबईत या, आपण चर्चा करू, भेटू. पण ते वेगळ्या कारणासाठी म्हणाले होते. आता हे मुंबई नागपूर रेल्वे असेल किंवा अन्य रेल्वे प्रोजेक्ट्स असतील, त्या संदर्भामध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणून रावसाहेब दानवे यांचं त्यांना सहकार्य हवं आहे. रावसाहेब दानवे स्वतः म्हणाले होते हे सरकार किती दिवस टिकणार म्हणून. त्यांनी जबरदस्त टीका केली होती, तोंडसुख घेतलं होतं या सरकारवर. आणि रावसाहेब दानवे यांच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या वक्तव्यावरती सामनामधनं सडकून टीका झालेली होती. शिवसेनेच्या सामनामधून असेल किंवा शिवसेनेच्या नेत्यांकडून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती कडाडून टीका केली जाते. तरीसुद्धा शिवसेना भाजप एकत्र येणार अशा वल्गना केल्या जातात किंवा असं गाजर दाखवलं जातं. नाना पटोले म्हणाले दिल्लीमध्ये की उद्धव ठाकरे यांना जोक करण्याची सवय आहे, ते विनोदाने बोलतात, त्यामुळे हे लाईटली असं ते बोलले असतील ते म्हणाले. त्यानंतर जयंत पाटील जे राज्यामध्ये मंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, ते असं म्हणाले की कदाचित जे असं वक्तव्य जे म्हणत आहेत की आमच्याकडे येणार शिवसेना, तेच लोक कदाचित आमच्याकडे येणार असेल. चंद्रकांत दादा, देवेंद्रजी हे कदाचित शिवसेनेत येणार असतील असं ते म्हणाले जयंत पाटील. तेही गंमत करत होते. रावसाहेब दानवे हे सिरियसली बोलण्याबद्दल प्रसिद्ध नाहीत आणि सिरियसली त्यांना कोणी घेतही नाही गंभीरपणे. चंद्रकांत दादा जेव्हा वारंवार म्हणतात की सरकार पडणार आहे, किंवा नारायण राणे जेव्हा 8व्या दिवशीच म्हणाले की हे सरकार पडणार आहे, पुढच्या महिन्यात पडणार आहे, त्या 2 महिन्यांनी पडणार आहे, असं वारंवार, पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यावर पडणार आहे, गेल्या मार्चमध्ये पडणार होतं, असं नारायण राणे वारंवार म्हणत होते. पण नारायण राणेंचं जे मध्यंतरीचं प्रकरण झालं त्यामुळे शिवसेना अधिक जिवंत झाली, चैतन्यशील झाली, आक्रमक झाली, हेही आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे या 2 पक्षांमधले संबंध प्रत्यक्षामधले कसे आहेत, बोलणं सोडून द्या काय,
महाराष्ट्रामध्ये आज अशी स्थिती आहे की कोणीही कोणाबरोबरही जाऊ शकतं अशी स्थिती आहे. आणि जे मित्रपक्ष म्हणून आहेत, आता समजा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे आत्ता मित्रपक्ष आहेत समजा, म्हणजे आहेत आत्ता. पण जर आता तुम्ही कोल्हापूरमध्ये बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सतीश पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासारखे तगडे मंत्री आहेत, नेते आहेत तिकडचे. त्यांना ते आपली कामं करत नाहीत अशी शिवसेनेच्या तिथल्या अनेक नेत्यांची तक्रार आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांना असं वाटतं की आपली कामं होत नाहीत म्हणून जाहीरपणे काही वक्तव्य केली जातात. हेही आपण बघितलेलं आहे. म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री असून शिवसेनेच्या काही आमदारांना वाटतं की आपली कामं होत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यामधली ही तक्रार आहे. काँग्रेसला तर वाटतं की आपल्याला पूर्णपणे उपेक्षेची वागणूक मिळते आहे. आणि राष्ट्रवादी सगळं आपलं स्वार्थ साधन चालू आहे, राष्ट्रवादी सगळी कामं करून घेते आपली, अशी काँग्रेसची भावना आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना जवळ येत चालले आणि आपण थोडे लांब पडत चालू आहोत अशी काँग्रेसची भावना आहे. हे सरकार पूर्णपणे एकजीव आहे, एकमुखी आहे असं काही म्हणण्याचं कारण नाही. सरकार हे खूप चांगल्या पद्धतीने चाललं आहे असं मी म्हणणार नाही, पण ह्या सरकारचा कारभार अतिशय वाईट आहे असंही म्हणण्याचं कारण नाही. 3 पक्षांच्या सरकारमध्ये काही ना काही मतभेद होणारच. आणि त्यापैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा पूर्वी कधी संबंधच आला नाही अशा प्रकारचा. तरीसुद्धा त्यांनी सरकार स्थापन केलं आहे आणि लगेच पडेल ही शक्यता तर आता पूर्णपणे मागे पडलेली आहे, मावळली आहे शक्यता. आज स्थिती अशी आहे की आता या नोव्हेंबरमध्ये 2 वर्ष पूर्ण होतील या सरकारला. त्यानंतर अनेक निवडणुका आहेत, पुढच्या वर्षी मिनी निवडणुका आहेत, पालिकांच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये स्वबळाचा कितीही नारा दिला तरी कदाचित एकत्रही होऊ शकतात हे 3 पक्ष, किंवा काही तडजोड होऊ शकते त्यांच्यामध्ये. त्यामुळे त्या निवडणुकांच्यामध्ये असताना शिवसेना एकदम उडी मारून त्या बाजूला जाईल अशी आत्ता तर काही शक्यता नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसेनेला आत्ता पलटी मारण्याची गरजच नाही आहे. 2024च्या अगोदर, काही महिने अगोदर हालचाली सुरू होऊ शकतात. 2024च्या नंतर काय होणार हे कोणालाही माहिती नाही. आज नरेंद्र मोदी अतिशय लोकप्रिय अजूनही आहेत, पंतप्रधान आहेत. भारतीय जनता पक्षाच्या अनेक राज्यामध्ये सत्ता आहे, पण वातावरण पटकन बदलू शकतं. पश्चिम बंगालमध्ये हे बदललं वातावरण हे आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यामुळे याबद्दल आपल्याला ठामपणे काही सांगता येत नाही. मग चंद्रकांत दादा पाटलांना असं का वाटते की 2-3 दिवसामध्ये काहीतरी घडणार आहे म्हणून? का ते केंद्रामध्ये मंत्री म्हणून जाणार आहेत? मला माहिती नाही काय होणार आहे ते, पण असं का सातत्याने बोललं जातं आहे? कदाचित असं विरोधी पक्षांचा हेतू असेल की हे सरकार काय, हे टेम्पररी सरकार आहे. हे सरकार लोकांपुढे अशी इमेज दाखवायची की हे टेम्पररी सरकार आहे, हे भ्रष्ट सरकार आहे, नादान सरकार आहे, यांचं आपापसातच काही जमत नाही आहे, हे काय लोकांची कामं करणार, असं सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण लोकांची काहीच कामं होत नाहीत हे म्हणणं चुकीचं आहे. या सरकारमध्ये अनेक गोष्टी चुकीच्या झाल्या, गृह खात्यामध्ये अनेक गोष्टी चुकीच्या झाल्या, हे मान्य केलं पाहिजे. सचिन वाझेला पुन्हा घेण्याची चूक झाली. संजय राठोड हे प्रकरण आपल्याला माहिती आहे. संजय राठोडांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांना पुन्हा सरकारमध्ये दाखल व्हायचं आहे. संजय राठोड यांचं प्रकरण आपल्याला माहिती आहे. त्यांच्यावर आरोप कुठलेही टिकले नाहीत हे कबूल आहे, पण राजकारणामध्ये इमेज ही गोष्ट महत्त्वाची असते. गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत म्हणजे काहीच घडलं नाही असं कोणीही म्हणत नाही. त्यामुळे संजय राठोड असतील, धनंजय मुंडे असतील, ही प्रकरणे जे असतील हे डाग आहेत या सरकारवरचे. किंवा एका उद्योगपतीला लॉकडाऊनच्या काळामध्ये महाबळेश्वरपर्यंत जाण्याची जी परवानगी देण्यात आली ते प्रकरण असं झालं. अशी अनेक प्रकरणं या सरकारमध्ये घडली ती जी चुकीची होती, मी स्पष्टपणे म्हणतो. आणि तरीसुद्धा काही चांगली कामंसुद्धा झाली. नीती आयोगाने सांगितलं की कोरोनाच्यावरती मात करण्यामध्ये
महाराष्ट्र सरकारने चांगली कामगिरी बजावली. मग देवेंद्र फडणवीस काही म्हणत, पण चांगली कामगिरी बजावली असं सांगण्यात आलं. नीती आयोगाने सांगितलं. नीती आयोग हे कुठलाही सर्व्हे केल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय बोलत नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये एवढं सगळं असतानासुद्धा विदेशी गुंतवणूक, मोठे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येत राहिले. औरंगाबादमध्ये आज उद्धव ठाकरेंनी सांगितलं की इथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणजे काय हे मलाही माहीत नव्हतं, पण मी इथे येऊन पाहिलेही आणि महाराष्ट्राला ही भूषणावं अशी गोष्ट आहे. आता हा जो प्रकल्प पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचा राबवण्यात आला, चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आणखीन गुंतवणूक आपल्याकडे आकर्षित होईल. यात काय वाईट आहे? चांगली गोष्ट आहे ना. आणखीन काही वाहतुकीचे, रेल्वेचे विकास प्रकल्प चालू आहेत. मागे पुढे त्याचं वेळापत्रक जाईल, कारण पैसे नाहीत आपल्याकडे. पण याचा अर्थ हे सरकार पूर्णपणे वाटोळं करते राज्याचं असं काही दिसत नाही आहे. तरीसुद्धा चंद्रकांत दादा असं म्हणत आहेत की 2-3 दिवसात काहीतरी घडेल. आता 2 दिवस आपण वाट बघूया आपण काय होते ते. माझ्या मते काहीही घडणार नाही. एकीकडे तपास यंत्रणांच्या मार्फत मोठा दबाव आणला जातो आहे. किरीट सोमय्या वारंवार वेगवेगळ्या लोकांना टार्गेट करतायत की आता 11 मंत्री झाले, आता 12वा हा राखीव खेळाडू आहे, मग जितेंद्र आव्हाडांवरती मी आरोप करणार आहे, त्यांच्यावरती सुद्धा काही आरोप आहेत असंही ते म्हणाले. मग ते ईडीमध्ये कागदपत्रांचा गठ्ठा घेऊन जातात. वास्तविक कागदपत्रांचा गठ्ठा घेण्याची काही घेऊन जायची गरज नाही. तुम्ही ईमेल करू शकता, मेल करू शकता. पण ईडीच्या कार्यालयात जाऊन बाहेर बाईट देण्यामध्ये जी मजा आहे, बघा एवढी कागदपत्रं माझ्याकडे आहेत, मग ही कागदपत्रे म्हणजे हे पुरावे आहेत आणि जणू काही सगळं सिद्ध झालं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आहे. मग अनिल परब असतील, मिलिंद नार्वेकर असतील, एका पाठोपाठ एक लोकांवरती आरोप केले जात आहेत. पण त्याचवेळी दुसरीकडे हे सरकार अस्थिर आहे असं मानताना दिल्लीमध्ये सोनिया गांधींच्या बरोबर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मी एक ऑनलाईन बैठक झाली. एकत्र येण्यासंबंधी चर्चा झाली. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं सांगण्यात आलं. शरद पवार यांनी दिल्लीत एक बैठक घेतली आणि तिथेही अशाच प्रकारची चर्चा झाली. एवढंच कशाला की शरद पवार यांनी एका वेबसाईटला जी मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका केली. हे खरं आहे की काँग्रेस ही एखादा जुना जमीनदार असतो की ज्याची सगळी सल्तनत गेलेली आहे, त्याच्याकडे काही राहिलेलं नाही, पण अजूनही तो त्याच मस्तीत जगतो आहे. त्याला असं वाटतं की अजून आपण राजा आहोत आणि सगळ्या समोरच्या सगळ्या प्रदेशावरती आपलं राज्य आहे. काँग्रेसचा पवित्रा किंवा काँग्रेसची वागणूक अशी आहे. पण त्याच्यापुढे ते असं म्हणाले की विरोधी पक्षांचं ऐक्य करायचं असेल, ऐक्य व्हायचं असेल तर त्यामध्ये काँग्रेसला घ्यावंच लागेल, कारण दुसरा कुठलाही पक्ष असा नाही आहे की जो सगळ्या देशामध्ये पसरलेला आहे. शरद पवारांचं रक्त हे काँग्रेसचं आहे. शरद पवारांनी सांगितलं मध्यंतरी आणि त्या मुलाखतीसह कबूल केलं की माझ्याकडे प्रस्ताव होता, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या युतीचा प्रस्ताव माझ्याकडे आलेला होता, पण मी त्यानंतर मोदीजींना जाऊन सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही. त्यामुळे ते प्रकरणच संपलेले आता. आणि वय 80 पूर्ण केल्यानंतर शरद पवार आत्तापर्यंत जे राजकारण केलं ते संपूर्ण रस्ता बदलून भाजपबरोबर जातील. हे केवळ आणि केवळ दिवास्वप्न आहे असं माझं म्हणणं आहे. केवळ कंड्या पिकवणं आहे असं म्हणणं आहे. शरद पवार हे भारतीय जनता पक्षावर आक्रमकपणे हल्ला चढवत नाहीत. याचं कारण असंही आहे की शरद पवारांचा तो स्वभाव नाही आहे. शरद पवारांचं सगळं राजकारण सत्तेच्या काठाकाठाने झालेलं आहे. सत्तेत असताना कामं करणं आणि सत्तेत नसतानासुद्धा सत्ताधाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करून साखर कारखान्यांचे प्रश्न, सहकारी संस्थांचे प्रश्न सोडवणं ही त्यांची कामाची पद्धत आहे. ते दणादण असा अटॅक करत नाही. त्याचं दुसरं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे हात दगडाखाली आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे व्यवहार जे आहेत ते संशयास्पद आहेतच, यात शंका नाही. आर्थिक व्यवहार आहेत,
पण ते अनेक पक्षांमधल्या अनेक नेत्यांचे असे व्यवहार असतात, त्याचं समर्थन बिलकुल करण्याचं कारण नाही. पण जे सिलेक्टिव्हली आरोप करतात, म्हणजे किरीट सोमय्यांसारखे लोक, भारतीय जनता पक्षातल्या एकाही नेत्यांवर त्यांनी आरोप केले नाहीत. अर्थात ते भाजपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे ते तसं करणारच नाहीत. तशी अपेक्षा करणं लोक म्हणतील की काय हा मूर्खपणा आहे. पण जर तुम्ही एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आणि भ्रष्टाचाराचा विरोध करणारे म्हणून जर असं म्हणत असाल, असे आरोप करत असाल, तर लोक विचारणार मग याचं काय. नितीन गडकरींवरती आरोप होत असताना किरीट सोमय्या कुठे होते, काय बोलले ते. आता हे प्रश्न लोक वारंवार विचारतील. आता याच वेळी दुसऱ्या काही गोष्टी घडल्या की एकनाथ शिंदे आणि संभाजी भिडे यांची भेट झाली. उदयनराजे भोसले आणि एकनाथ शिंदेंची मला वाटतं भेट झाली. याच्यातनं एक सगळी सूत्र किंवा एक एक ठिपके जोडत लोक असं म्हणायला लागली काहीतरी चाललेलं दिसतंय. पडद्यामागे काहीतरी हालचाली सुरू आहेत. आपल्याला माहिती असेल की एकनाथ शिंदेंच्या बाबत नारायण राणे काय म्हणाले होते की ते अस्वस्थ आहेत म्हणून. मग एकनाथ शिंदेंनी खुलासा केला की तसं काही नाही म्हणून. पण एकनाथ शिंदेंच्या बाबत काही काळापूर्वी जेव्हा हे सरकार अस्तित्वात येणार होतं त्याच्या अगोदर त्यांच्याबद्दल काही वदंता उठली होती. मी शिवसेनेला जे खिंडार पाडणं चाललेलं आहे असं बोललं जात होतं, ते एकनाथ शिंदेंबरोबरचे सगळे आमदार हे कदाचित भाजपच्या वाटेवर आहेत का असंही तेव्हा बोललं जात होतं. पण एकनाथ शिंदेंनी खुलासा केला आहे काहीही तशा प्रकारची शक्यता नाही. मग तरीही महाविकास आघाडी सरकार पाडून नवीन सरकार येणारे म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यात जास्त आमदार हे भाजपचे आहेत. 105 आमदार भाजपचे आहेत. काँग्रेसचे 44 आहेत, शिवसेनेचे मला वाटतं 56 वगैरे आहेत आणि राष्ट्रवादीचे 54च्या आसपास आहेत आमदार आहेत. अशा वेळी जर भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करायचं असेल तर 144 आमदार त्यांच्या मागे राहतील. 105 आणि अजून त्यांच्याबरोबर समजा अपक्ष वगैरे 1 2 3 असतील, समजा 100 असं जरा 108 आहेत त्यांच्याबरोबर, तरीसुद्धा त्यांना 40 तरी आमदार लागतील बरोबर. म्हणजे 144च्या पेक्षा थोडे जास्त लागतील. म्हणजे एखादा आमदार इकडे तिकडे गेला तरी सरकार पडू शकतं, म्हणून 40 आमदार लागतील. म्हणजे 40 आमदार जर आणायचे असतील तर अख्खा काँग्रेस, अख्खी शिवसेना किंवा काही मोठा भाग त्याच्यातला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे. आणि आजच्या नियमांप्रमाणे 2/3 लोक हे त्यांनी जर पक्ष सोडला तर ती पक्षातली अधिकृत फूट मानली जाते, ती मान्य होते 2/3. म्हणजे तुम्हाला काँग्रेस 44 तर त्याचे 2/3 करायला लागतील, शिवसेना 56 तर त्याच्यातले 2/3 तुम्हाला खेचावे लागतील, राष्ट्रवादीचे 2/3 खेचावे लागतील किंवा 3 पैकी किमान एक पक्ष अख्खाच्या अख्खा बगलेत मारायला लागेल. ते शक्य आहे का आत्ता? मला वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही आमदारांना जरूर असं वाटत होतं, असं शरद पवारांनी सांगितलं की आमच्या काही आमदार खासदारांना वाटत होतं की भाजपवर जावं. पण महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर त्यापैकी कोणी स्वतंत्रपणे असं म्हणू शकणार नाही. जोपर्यंत शरद पवार राजकारणात सक्रिय आहेत, शरद पवार पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याच धोरणानुसार चालत आहे. अजितदादा पवार हे मोठे नेते असले तरी शरद पवारांच्या शब्दाबाहेर कोणी अजूनही नाही आहे. आणि म्हणून अजितदादा भाजपच्या तंबूतून येऊन बाहेर पडून ते पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याबरोबर आले, शिवसेना आली बरोबर आणि सरकार स्थापन केलं. अजितदादा आज त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. मग आता काय झालं आत्तापर्यंत की गेल्या 2 वर्षामध्ये वेगवेगळे आरोप करून, म्हणजे सुशांत राजपूत असतील, रिया चक्रवर्ती असतील, वेगवेगळे आरोप झाले आणि हे सरकार पाडण्याचे आरोप करून प्रयत्न झाले, पण सरकार बधत नाही असं दिसतंय. उलट शिवसेना सामनामधून असेल किंवा खुद्द उद्धव ठाकरेसुद्धा हे अतिशय आक्रमक पद्धतीने टीका करतात आणि त्याचवेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहांना सांभाळून घेतात. ते याचं कारण आपली जर सरकार चांगले संबंध असले तरच
वेगवेगळी कामं केंद्र सरकारकडे असतात ती होऊ शकतात याचं त्यांना व्यावहारिक भान आहे. आणि पुन्हा 2024मध्ये काय होतं याची काय होईल याची काहीही कल्पना म्हणजे काही सांगता येत नाही कोणाला. कोणीही कोणाबरोबर जाऊ शकतं. पण आत्ता याची मला तरी शक्यता अजिबात बिलकुल वाटत नाही. असं होण्याची शक्यता नाही. कारण कर्नाटक पॅटर्न राबवायचा असेल, समजा स्प्लिट पाडायचा असेल तर काही आमदारांना राजीनामा द्यायला लागेल. त्यानंतर त्यांची पोटनिवडणूक होऊन ते निवडून आणावे लागतील. आणि आता 3 वर्ष आहेत. आता पुन्हा पोटनिवडणूक झाली तर त्या आमदारांनाचा खर्च करावा लागेल. ते पुन्हा निवडून येतील हे 100% काही सांगता येत नाही. त्यामुळे हा सगळा जो आहे जो काय प्रयत्न जो आहे तो हे जे सगळं आहे ते अतिशय कठीण आहे. 3 वर्षाच्या मध्ये काही अशी एक धक्कादायक काही घटना घडली की ज्याच्यामधनं हे महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रचंड मतभेद झाले किंवा त्या घटनेमुळे ते आपोआप कोसळण्याच्या ह्याच्यात आली तरच ते कोसळू शकेल. त्याच्या पलीकडे सत्तांतर होण्याचा जो जादुई प्रयत्न जो भाजपला करायचा आहे तो मला तरी काही आत्ता दिसत नाही आहेत. त्यामुळे चंद्रकांत दादांना मला असं वाटतं की त्यांना कदाचित मुख्यमंत्रीसुद्धा व्हायचं असेल. देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा चर्चा होती की बुवा चंद्रकांत दादांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. इच्छा असू शकते कोणाच्याही मनात, आकांक्षा असलीच पाहिजे कोणाच्याही मनात. पण चंद्रकांत दादांना जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर मग सुधीर भाऊंनी काय हे केले काय? सुधीर भाऊ तर अनेक वर्ष राजकारणात आहेत. त्यांच्यापेक्षा अधिक काळ प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय आहेत. चंद्रकांत दादा अनेक वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते. आणि या लोकांना काय वाटते याच्यावरती अवलंबून नाही आहे. मोदी आणि शहा यांना काय वाटते हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मोदी आणि शहांना असं वाटते का की यांपैकी कोणी मुख्यमंत्री व्हावा, ते दुसराच कोणी माणूस काढू शकतात. जसं गुजरातमध्ये घडलं, हरियाणामध्ये सुद्धा खत्तर जे आहेत ते कुठे होते, भाजपमध्ये काही मोठे नेते नव्हते. असे अनेक ठिकाणी ते नवीन चेहरे आणत आहेत. हेही भाजपच्या या नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही जी काही अधीरता आहे, काही जण याच्यात अधीर भाऊ आहेत, काही जणांना गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी मला आणा असं वाटत असेल. चंद्रकांत दादांसारख्यांना वाटत असेल की कधी एकदा सरकार येते आणि आम्ही त्याच्यात जातो आहे म्हणून. देवेंद्रजींनासुद्धा तसं वाटत असेल. पण देवेंद्रजी आता अतिशय सावध झालेले आहेत. ते अशा प्रकारचं वक्तव्य करत नाहीत. त्यांचे सहकारी करत असले तरी देवेंद्रजी तशा प्रकारचं वक्तव्य करत नाहीत. नारायण राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन बरोबर केलं, पण त्यांनी टीकासुद्धा केली की अशा प्रकारचं जे आहे ते त्यांच्या पक्षाच्या चौकटीत बसत नाही. अशा प्रकारचा मेसेज त्यांनी दिला. जेव्हा नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव भाजपमध्ये आले तेव्हासुद्धा त्यांनी सांगितलं होतं की भाजपचं राजकारण वेगळ्या प्रकारचं आहे आणि तेव्हा तुम्हाला वेगळ्या प्रकारे राजकारण करावं लागेल असंही त्यांनी सांगितलं होतं. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे कितीही जरी गावगप्पा केल्या, कितीही जरी म्हटलं की आमचं सरकार येईल, हे सरकार अल्पकाळ राहील, असं कितीही गप्पा मारल्या तरी तसं आज दिसत नाही. संजय राऊत असं म्हणाले की चंद्रकांत दादांना मी फोन केला आणि सांगितलं की तसं काही होण्याची शक्यता नाही आहे बाबा, काही होण्याची. उलट आणखीन अनेक वर्ष तुम्हाला विरोधी पक्षामध्येच राहायला लागणार आहे असं चंद्रकांत दादांना फोन करून सांगितलं संजय राऊतांनी असं म्हणाले. संजय राऊत दुसऱ्या एका कार्यक्रमात असं म्हणाले की पुढच्या वेळी म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या 150 तरी जागा आल्या पाहिजेत. म्हणजे स्वबळावरती शिवसेनेची सत्ता स्थापन झाली पाहिजे असं स्वप्न संजय राऊतांनी बघितलं. मुंबई महानगरपालिकेमध्ये किमान 140 जागा तरी आपल्या आल्या पाहिजेत, 140 नगरसेवक आपले आले पाहिजेत असं त्यांनी सांगितलं. मोदी शहा यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. त्यांचं ते स्वप्न आहे. आणि त्यासाठी आशिष शेलार असतील, मातुल भातखळकर असतील, असे अनेक लोक सक्रिय झालेले आहेत अतिशय. मुंबई महानगरपालिकेचं बजेट मोठं आहे आणि त्यावेळीसुद्धा आरोप प्रत्यारोपांना ऊत येईल.
जेव्हा हे एका सरकारमध्ये होते तेव्हासुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये काय झालं, कसे आरोप प्रत्यारोप झाले हे आपण बघितलं. मग आता हे एकमेकाच्या अक्षरशः विरोधात असताना मुंबई महानगरपालिका निवडणुका जर वेळापत्रकानुसार झाली तर त्यावेळी असेच आरोप प्रत्यारोप होतील. हे सरकार आज पडेल का उद्या पडेल अशा प्रकारचं वातावरण तयार केलं जाईल. पण आज जे सगळं नाटक घडलं आणि या नाटकामध्ये उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची रिॲक्शन आली. काल चंद्रकांत दादांनी वक्तव्य केलं की 2-3 दिवसात काही होईल. मग जयंत पाटलांनी उत्तर दिलं त्यांना, छगन भुजबळांनी उत्तर दिलं त्यांना. अब्दुल सत्तार तर म्हणाले की 3 वर्षाचा आम्हाला शब्द दिला भाजपने की उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील तर आम्ही जायला तयार होतो. पण अब्दुल सत्तारांना हे सांगायचा अधिकार शिवसेनेने दिला आहे असं मला नाही वाटत. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय करतात, त्यामुळे असं बोलण्याचा अधिकार सत्तारभाईंना असं मला वाटत नाही. शिवाय सत्तारभाई आत्ताच त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत. पण अनेक पक्षांमध्ये आपल्या नेत्याची चमचेगिरी करण्याची संधी कोणीही संधी डावलत नाही. त्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन आपापल्या नेत्याच्या चरणी आपली सेवा रुजू केली जाते. पण उद्धव ठाकरे अशा कुठल्याही वक्तव्यामुळे किंवा ज्यामुळे त्यांची एक प्रकारे स्तुती केली जाते किंवा प्रशंसा केली जाते, अशा वक्तव्यामुळे भारावून जाणाऱ्यांपैकी उद्धव ठाकरे नाही आहेत. ते सीझन्ड पॉलिटिशियन आहेत, त्यामुळे ते अतिशय सावधपणे चाललेले आहेत. बघा आता विकासामध्ये सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं म्हणतानाच अतिशय आततायी अशा प्रकारची वक्तव्यसुद्धा वेगवेगळे पक्ष एकमेकांच्या विरोधात करत असतात. मी तुम्हाला आठवण देतो की काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये एक जी बैठक झाली होती, जिल्हास्तरीय बैठक होती कामांच्या संदर्भात. तेव्हा विनायक राऊत आणि नितेश राणे हे तिथे होते. कदाचित निलेश राणे असतील, मला आठवत नाही आता. पण त्यांनी एकमेकांची स्तुती केली आणि सांगितलं की विकासांच्या कामामध्ये विनायक राऊत हे म्हणाले की आम्ही एकत्र आहोत. आणि विकासाचीच कामं चाललेली असतात ना, दुसऱ्या कुठल्या कामामध्ये. मग त्यानंतर काही दिवसातच नारायण राणे यांच्या अटकेच्या निमित्ताने, त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निमित्ताने अरेतुरेची भाषा, एकेरी भाषा वापरण्यात आली. थोपाडीत मारण्याची भाषा माहिती आहे आपल्याला कशी झाली राजकारणामध्ये. आणि हे सगळं घेऊनसुद्धा मग उद्धव ठाकरे म्हणाले की विकासामध्ये आपण सगळे एकत्र असले पाहिजे. पण हे बोलायच्या गोष्टी असतात. विकासामध्ये सुद्धा, विकास कामामध्ये सगळे एकत्र नसतात. सगळीकडे श्रेयवादाची लढाई असते. हे काम मी केलं, हे आम्ही केलं, माझ्या पक्षाने केलं असं म्हणण्यासाठी आणि त्याची जाहिरातबाजी करण्यामध्ये प्रत्येक पक्षाला रस असतो. आजच्या या सगळ्या नाट्यामधून लोकांना काय मिळालं? आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी कामं बाकी आहेत व्हायची. महाराष्ट्रामध्ये लघुउद्योग जे आहेत, अनेक असंघटित क्षेत्राचे उद्योग आहेत, ते मृत्यूपंथाला लागलेले आहेत. कर्जबाजारी झालेले आहेत. लोकांना रोजगार मिळत नाही आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत नाही. अनेक योजनांसाठी पैसा नाही, तर इकडचा तिकडे वळवला जातो आहे. भाववाढ प्रचंड झालेली आहे महाराष्ट्रात नाही, सगळीकडे. विकासासाठी, कल्याणकारी कामांसाठी पैसा नाही आहे. शेतकऱ्यांसाठी पैसा नाही, शेतमजुरांसाठी पैसा नाही, असंघटित क्षेत्रासाठी पैसा नाही. अशी अनंत कामं बाकी आहेत. ही कामं बाकी असताना देखील हे या प्रकारचं राजकारण सुरू आहे. आणि मग सरकार कोणाचं येणार? सरकार आता आहे ना, आत्ता ते काम कसं करेल हे बघायला पाहिजे आपण. आणि भ्रष्टाचार होत असेल तर लोकांनी सुद्धा त्याला विरोध केला पाहिजे. फक्त भाजपने असं म्हणत नाही मी. त्या भ्रष्टाचाराला सचिन वाझे असतील, कोणी अनिल देशमुखांवरती सुद्धा काय जे आरोप सिद्ध झाले त्याचं बिलकुल समर्थन नाही. त्यांना तुरुंगात जावंच लागेल जर त्यांनी चुकीची गोष्ट केली असेल. आणि त्याचं समर्थन एक प्रकार अप्रत्यक्ष समर्थन की तपास यंत्रणा सूड भावनेने भरे करत असतील, पण तुमच्याकडच्या लोकांचे उद्योगसुद्धा सगळे सरळ आहेत का हेही बघितलं पाहिजे ना. मी शरद पवारांनी सुद्धा असंच स्टेटमेंट केलं की माझ्या काही मंत्र्यांनी काही चूक केली असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे. अशी भूमिका घेतली का? ती घेतली गेली नाही. अजून काहीही गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत. शरद पवार म्हणाले की परमबीर सिंहांना प्रश्न विचारा ना,
ते कुठे आहेत, त्यांचं काय, त्यांच्या चौकशीचं काय, आणि त्यांनी आरोप केले म्हणजे सिद्ध झाले असं नाही, हे सगळं ठीक आहे. पण तरीसुद्धा असं जर स्टेटमेंट केलं असतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे असो किंवा महाविकास आघाडीच्या कुठल्याही मंत्र्यांनी काही गैरप्रकार केले असतील तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली पाहिजे. अशी भूमिका घेतली जात नाही. आणि प्रत्येक गोष्ट काय म्हटली जाते की भाजप सूडभावाने करते. भाजप भले करत असतील पण त्यांना संधी कोण देत आहे? संधी तुम्हीच देत आहे ना. तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेने कृपया हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे की हे विकास कामांच्या नावाखाली हे राजकारण केलं जातं आहे. कोणीही कोणाही बरोबर जाऊ शकतो हेही आपल्याला दिसून आलेलं आहे. पण आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये भूकंप होण्याची शक्यता नाही आहे, अजिबात बिलकुल नाही आजच्या घडीला. आणि जर भूकंप घडणार असेल तर त्याची किंमत लोकांना द्यायला लागेल. पुन्हा अस्थिरता येईल, पुन्हा फोडाफोडी होईल, त्यासाठी देवाणघेवाणीचे व्यवहार होतील. आणि जे भ्रष्ट म्हणून ज्यांना शिव्या दिल्या, ज्यांना लाखोली वाहिली, त्यांच्या मांडीला मांडी लावून जर भारतीय जनता पक्ष बसून आम्ही आता चांगलं सरकार देणार आहोत, पारदर्शी सरकार देणार आहोत असं जर म्हणणार असेल तर त्याच्यावरती लोकांचा विश्वास बसणार नाही. आज एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.